WMM Got Talent Part 2. काही participants आहेत. Once again, I would like to announce Shweta, I don't know the surname, but the first performer who was announced on the stage and she couldn't come. Is Shweta here? Shweta? Shweta Babitwar. Is she here? Shweta Babitwar? You've got a last chance to come and perform. Otherwise, we'll move on to the next performer. Shweta? Sorry, we have to keep going ahead. The clock is ticking. त्याच्यानंतर पुढचे परफॉर्मर आहेत गौतम नाडकर्णी. गौतम नाडकर्णी. अच्छा, मला ना ऑर्गनायझर्सनी दम दिलाय. 3 मिनिटं झाले. माईक खेचून मी असं करणार नाही. येस, पण तुम्ही सुद्धा टाईमचं हे करा आणि 3 मिनिटाच्या स्टेज आणि 3 मिनिटाचं माईक. ऑल युअर्स, गो फॉर इट. ऑल द बेस्ट. थँक्यू. गणपती बाप्पा. येस, मी गौतम, वन अँड ओनली. आज मी तुमच्याशी थोडं गप्पा मारणार आहे AI बद्दल. AIचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तर AIला मराठी नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि असं म्हणतात की मग AIचा शोध आत्ता लागलेला आहे. पण मला असं वेगळं वाटतं ना की महाराष्ट्रात AI खूप पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. एकदम रसातळाला पोचलेलं आहे की महाराष्ट्रात जेव्हा पोराची बेसिकली करून होते त्यावेळेला तो असं म्हणतो ना, AI माझी धून दे, मग AI मला भूक लागली मला खायला दे, AI मला कंटाळा आता मी काय करू. तर अशी ही एकदम मल्टीटास्किंग AI टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात खूप रसातळापर्यंत खूप आधीपासून आहे. तर आज AI हा आपल्याला घराघरात पोचलेला आहे. सिरी, अलेक्सा, गुगल यांच्या रूपाने AI आपल्या घरात अवतरून राहिलेला आहे. मी एक गोष्ट सांगतो. अनिरुद्ध आणि सुप्रिता यांनी आपल्या घरात आणला गुगल नेस्ट. आणि गुगल नेस्टशी बोलताना लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. सुप्रिता त्याशी बोलते, हे गुगल, नाहीतर त्यांची पोरगी महाबुलंदर मी का, ती म्हणते हे गुगल. आता गुगलने काय करावं, गुगलला प्रश्न पडला. आता आम्ही अलेक्सा घरून घरी घेऊन आलो. माझी बायको श्वेता आणि तनिषा तिच्याशी वाटेल ते बोलतात. एकदा श्वेताने माझा राग अलेक्सावर काढला आणि म्हणाली भाड में जा. तर अलेक्साने लगेच तिला उत्तर दिलं, हम मैदान में गटर येणे वालों में से है. आता असं म्हणतात लोक की AI हे खूप सगळ्यांच्या नोकऱ्या घेऊन जाणार आहे. आम्ही तनिषा माझी मुलगी तिला यावर्षी $800 खर्च केले ड्रायव्हिंग लायसन्स ठेवायला. पुढच्या वर्षी आणखी $200 खर्च करणार लायसन्स काढायला. ओके, आता 2 वर्ष रगडल्यावर $1000 खर्च केल्यानंतर आता म्हणतात टेस्ला ड्रायव्हरलेस AI पॉवर कार काढणार. अरे तू काढायची तर आधी लवकर तरी काढायची ना, एवढा वेळ कसा थांबायचं. पण काय ना की भारतात पोचल्यावर ना AIचे अल्गोरिदम फॉर्म्युले वगैरे ना सगळे बोंबलतात. कारण तुम्ही विचार करा की पुण्यात जिकडे नो एंट्रीचा बोर्ड आहे तिकडनं जेव्हा रस्ता जातो तिकडे टेस्ला काय करणार. हां, एका साईडने ऑटो, दुसऱ्या साईडने 2 व्हीलर, असं दोघांनी कट मारला की टेस्ला पुढे जाणारच नाही. तर असं आहे ना की असं आता म्हणतात की AI म्युझिक तयार करतं, व्हिडिओ तयार करतं, सगळं करतं. ओके, आणि त्याच्यामुळे सगळे आर्टिस्ट एकदम धोक्यात आले. पण ते फक्त एड शीरन, टेलर स्विफ्ट सगळ्यांना इंग्रजी आणि वेस्टर्न लोकांसाठी आहे. आपल्या भारतातल्या याच्या येतील त्यांना याची काही भीती वाटण्याची काही गरज नाही. कारण झिंग झिंग झिंगार असं गाणं, विचित्र गाणं फक्त तेच बनवू शकतात, AI नाही बनवू शकतात. ओके, तर आता तुम्हाला GPT ऐकलं आहे का तुम्ही, GPT. ओके, तर मला GPTचा शोध लावला सॅम ऑल्टमन. त्यांनी GPTचा शोध लावला आणि त्याची नोकरी केली. हां, त्याला म्हटलं तू लावला ना शोध, आता बाजूला घरी बस. ते पुढे झालं. तर GPTने एकदा मला म्हटलं की गौतम, नाव इट्स टाइम फॉर युअर वर्कआउट, लेट्स डू 50 पुशअप्स. मी म्हटलं आय एम बिझी, आय एम इटिंग पिझ्झा. तर GPT मला म्हणाले की eating one bite of pizza consumes 0.1 calories, so you will have to eat 50,000 bites to equal 1 push-up. मी सांगलं, okay, challenge accepted. I'm ready to eat the pizza.
तर काही असो खरं सांगायचं तर ना ए आय किती हुशार झालं तरी सुद्धा माणसाचा मूर्खपणा जो आहे ना त्याची सर ए आयला येणार नाही. म्हणूनच गणपतीला स्टँडअप म्हटल्यावर माझ्यासारखं लोक इकडे येऊन स्वतःचा हसं करायला तयार असतात. ते ए आय करणार नाही. बरोबर. शेवटी एक सांगतो की ए आय आपल्याला गणेश उत्सवाची काय त्याची आयडिया देऊ शकतात. पण घरी गणपती असतो त्यावेळेला परत आपण असंच म्हणतो ना की ए आय मला मोदक दे. धन्यवाद. आणि शेवटचं सांगतो मी आता जे काय बोललो ना ती सगळी स्क्रिप्ट ए आय जनरेटेड होती.